नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपला विषय आहे की नवीन वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या वस्तू घरी घेऊन येणं हे शुभ ठरणार आहे. तर वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला या 5 गोष्टी तुम्हाला घरी आणणं हे खूप महत्त्वाचं आहे असं सांगितलेलं आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्ष मंगलमय जावो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद नांदावा हीच माझी अपेक्षा आहे. आणि जी काही माझी यूट्यूब फॅमिली आहे त्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचीच चांगली प्रगती हो, सगळ्यांच्याच घरी अतिशय उत्तम प्रकारे त्यांचं आयुष्य हे आरोग्य जे आहे ते जावो हीच माझी प्रार्थना आहे. आणि सर्वप्रथम सगळ्यांना असं वाटत असतं की प्रत्येकाचं जीवन हे सुख समृद्धीमध्ये जावं किंवा आपल्या घरात कोणती संकट, वादावाद, भांडण असं काहीच गोष्टी नसाव्यात किंवा एकदम आनंदात आपलं जीवन जात असतं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्यानुसार प्रत्येकजण आपल्या घरी अशा वस्तू ज्या असतात पॉझिटिव्हिटी निर्माण करणाऱ्या त्या घेऊन येत असतो आणि त्याचा चांगल्या प्रकारे आपल्या घरावरती परिणाम पण होत असतो आणि आपण चांगली तरक्की करत असतो. तर प्रत्येकजण हा प्रयत्न करत असतो, पण नेमक्या कुठल्या वस्तू आपल्या घरासाठी योग्य आहेत किंवा नाही आहेत हे निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या जर वस्तू आणल्या तर त्या योग्य दिशेला लावणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वस्तू आणल्या पण त्या योग्य दिशेला नाहीत ठेवल्या तर त्याचा उलटा परिणाम देखील बघायला मिळू शकतो. तर चला बघूया, आता लवकरच हे वर्ष संपत आहे. नवीन वर्ष 2025 येत आहे आणि 25च्या तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये कधीही तुम्ही या वस्तू घरी घेऊन आला तरी चालेल. नवीन वर्ष सुरू होत असताना येणारं वर्ष आपल्यासाठी चांगलं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, म्हणून ह्या वस्तू आपण घरी घेऊन येत असतो. तर नवीन वर्षात सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते. तुमची जर पैशाची कमी तुमच्या घरात होत असेल किंवा घरामध्ये खूप आजारपण असेल, भांडणं असतील किंवा कोर्ट कचेरीची काही कामं असतील, कोणतं काम तुमचं होत नसेल, व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नसेल, तुमचं खूप घरी दुःख संकट आहे, तर त्या साऱ्यातून मुक्तता मिळवायची असेल तर अशा वस्तू तुम्ही घरी आणल्या तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वातावरण निर्माण होत असतं. वाईट शक्ती आहे, वाईट लागलेली नजर आहे ती निघून जात असते. आपल्या घरातली जी काही बाधा आहे ती निघून जात असते आणि आपल्या घरी सगळे चांगले कार्य होत असतात किंवा आपल्या घरी तिथून पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या होण्यास मदत होत असते. आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची अगदी भरभराटी होत असते. तर वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षात या काही गोष्टी खरेदी करणं तुम्हाला वर्षभर सुखसमृद्धी तुमच्या घरी येईल असं मानलं गेलेलं आहे. तर पहिलं म्हणजे आहे ते म्हणजे तुळस. नवीन वर्षाच्या निमित्ताने घरामध्ये कोणत्याही प्रकारचे इंडोर प्लांट लावणे हे शुभ मानले जाते. जर तुमच्याकडे तुळस अगोदरच असेल तर तुम्ही बाकी कोणत्याही प्रकारचे इंडोर जे प्लांट असतात जे शुभ आपल्याला शुभ लाभ देत असतात ते तुम्हाला लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर नवीन घर घेतलं असेल, नवीन ऑफिसची जागा असेल तर तिथे एक छोटीशी का होईना तुळस तुम्हाला लावल्यानंतर त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होणार आहे आणि त्याचा खूप लाभ होणार आहे. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी असते आणि नवीन घरी पहिल्यांदा तुम्ही लक्ष्मी न्यायची असते, तिची पूजा करायची, दरवाजामध्ये तिचं स्वागत करायचं आणि मग तिला नेऊन तिच्या जागेवरती पूर्व दिशेकडेच तिला ठेवायचं असतं. दिशा पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि ते तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये दिशेला खूप महत्त्व आहे. ज्या दिशेला तुम्ही ठेवणार त्यातूनच ती सकारात्मकताचा ऊर्जा ती बाहेर फेकत असते. त्यामुळे ही तुळस तुमच्या घरामध्ये लावणं अत्यंत शुभ मानलं जाणार आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये अशी तुळस तुमच्या घरामध्ये नक्की आणा. जर तुळस असेल तर ते बाकीचे इंडोर प्लांट असतात ते तुम्ही आणू शकता. त्यानंतर आहे मोराचे पंख. भगवान श्रीकृष्णांचे सर्वात प्रिय असे पीस, आपण बोलतो त्याला मोराचे पिसे, ते प्रत्येकाने आपल्या घरामध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. आणि जर बघा तुमच्या घरामध्ये जर मोराचे पीस असेल, त्याच्यावरती धूळ बसली असेल, खराब झाला असेल तर त्याचाही वाईट शक्ती त्यातून बाहेर येत असते किंवा चुकीच्या दिशेला लावलं असेल तर ते तुम्हाला योग्य दिशेला लावायचं आहे. किती लावायचे आहेत? मोराचे पंख हे 1 किंवा 3च असावे, त्याच्यापेक्षा किंवा 7 असावे. त्याच्यापेक्षा जर जास्त असतील तर ते नकारात्मकता ऊर्जा निर्माण करत असतात आणि तुमचं
प्रत्येक काम हे बिघडत असतं, त्याच्यावर धूळ बसली असेल तर ती तुम्हाला रोजच्या रोज साफ करायची आहे. त्यामुळे सुद्धा तुमची कामं बिघडत असतात. तुम्हाला तुमचे नवीन वर्ष आनंदाचे आणि भरभराटी जायचं असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला मोराचं पंख नक्की ठेवायचं आहे. ते 1, 3 आणि 7 या संख्येमध्ये ठेवायचं आहे. आणि असं मानलं जातं की मोराचे पीस हे दक्षिण दिशेला ठेवावे. जर नाहीच तुम्हाला दक्षिण दिशेला जमलं तर पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं हे खूप शुभ मानलं जातं. पण लक्षात घ्या, मंदिराजवळ मोराचं पीस हे ठेवू नका, हे अशुभ फल देत असतं. मंदिराच्या आसपास मोराचं पीस ठेवायचं नसतं. तुम्ही शास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे, तुम्ही बघू शकता. मोराचं पीस हे मंदिराजवळ ठेवायचं नाही. त्यानंतर आहे लहान नारळ, जो आपल्या देवाचं जे सामान भेटतं त्या शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. छोटा नारळ असतो सुकलेला, तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि तो एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. कारण मोठा नारळ तिजोरीमध्ये ठेवणं हे खूप तिथे जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे छोटा नारळ तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. जर तुम्हाला छोटा नारळ नाहीच भेटला तर एखादा खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला लाल कपड्यामध्ये गुंडळून तो तुमच्या घराच्या जिथे तुम्ही धन ठेवता त्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला खूप मोठा लाभ होणार आहे. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सारे निघून जात असतात. त्यानंतर आहे मोतीशंख. तुम्ही ऐकलं असेल, शास्त्रामध्ये मोतीशंखाला खूप महत्त्व आहे. मोत्याचा शंख घरात ठेवल्याने सुखसमृद्धी येते आणि पैशाची कमतरता कधीच भासत नाही. अशा परिस्थितीत नवीन वर्षासाठी मोतीशंख खरेदी करा. त्यांची पूजा केल्यानंतर त्याचा आपल्याला खूप प्रकारे मोठा लाभ होणार आहे. आपले पैसे आहेत ना तिजोरीतले, ते जाग्यावरच थांबतात, म्हणजेच विनाकारण पैसा आपला खर्च होत नाही. त्यामुळे आपली प्रगती होते आणि आपल्या प्रगतीसाठी नवीन दरवाजे उघडले जातात आणि आपल्या चहूबाजूने आपल्याला पैसा येण्याचे मार्ग खुलत असतात. पैसा कमवण्याची आपल्याला संधी भेटत असते आणि पैशाची कमी कधीच आपल्याला भासत नाही. तर मोत्याचा शंख हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही ऑफिसच्या जागेसुद्धा मोत्याचा शंख खरेदी करून या दिवशी ठेवू शकता. त्यानंतर आहे ते धातूचे कासव. नवीन वर्षात धातूचे कासव खरेदी करणं हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे. वास्तुशास्त्रात देखील कासव हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे नवीन वर्ष चालू होण्याच्या आधी तुम्हाला पितळ, कांस्य किंवा चांदीचे बनवलेले कासव तुम्हाला आधी घरी घेऊन यायचं आहे. कासव हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमची चांगली प्रगती व्हावी नवीन वर्षामध्ये, तर कासव हे नक्की घरी घेऊन या. तुमच्या ऑफिसच्या जागी देखील कासव तुम्ही नेऊन ठेवलं पाहिजे. तर अशी होती ही आजची माहिती आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन वर्ष हे तुमच्यासाठी आनंदाचं आणि भरभराटीचं जावो ही स्वामीचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद.